सरकारी कर्मचारी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय काल एका नगराध्यक्षपदाच्या प्रचार सभेदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना खूप छान बोलून गेले। ह्या अगोदर तुमचा सुज्ञ बालक 500 कोटी 300 कोटी 1800 कोटी जे आकडे आम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये लिहिता आले नाही त्याबद्दल आम्ही पेपरवर वाचून अवाक झालो। पण तुमच्याच सोबत मांडीला मांडी लावून सत्तेत असणारे काही बांडगुळं म्हणतात तो लहान आहे त्याला पदरात घ्या। कॅनलमध्ये आम्ही सोडलेली मोटर तुम्हाला पदरात घेता आली नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्हाला पदरात घेता आली नाही, शेतकरी का मरतो त्याचं दुःख तुम्हाला पदरात घेता आलं नाही, इथं बेरोजगार का आहे ती बेरोजगारी तुम्हाला पदरात घेता आली नाही, एवढे भ्रष्टाचार आणि घोटाळे होतात ते तुम्हाला पदरात घेता येतात। तुम्हाला तुमच्या अवलादीचं दुःख कळतं पण सामान्य जनता का दुःखात आहे हे दुःख का तुम्हाला पदरात घेता आलं नाही। आणि मग काल यांनी दिलेलं वक्तव्य ऐका आणि वक्तव्याच्या नंतर तमाम पोलीस कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सामान्य नागरिकांना तुम्ही जर चांगली वागणूक दिली तर काल सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब बोलल्यावर बाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या नसत्या, आवाज केला नसता, गोंगाट केला नसता, म्हणजे सामान्य जनता देखील तुमच्या दिवसेदिवस विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झाली आहे। विनंती आहे, आपलं गोरगरिबाचं लेकरू शिकतंय, मोठं होतंय आहे ना, खाकी वर्दी अंगात घालतंय, ते सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ते सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असते। पण साहेब तुम्ही काल काय बोललात थोडं विचार करा, तुमचं स्टेटमेंट एकदा ऐका। तुमचं स्टेटमेंट ऐकल्याच्या नंतर प्रश्न मला पडला की आम्ही लेकरं घडवतो त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करतो तो यासाठी का। मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं तुम्हाला इथनं माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथं लावा, मी सांगतो अंतर नाही तर वाचवा, त्याला घ्या खुर्च्या हे काढा कुठे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते बसलेत त्यांना इथं खुर्च्या लावा। कोण लावायच्या? राजकारणात जो उभा राहायला 4-5 गुन्हे करतो, जे नाही लुटायचं ते लुटतो आणि त्यांच्या खुर्च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकायच्या। मग त्यांनी शिकायचं, मायबापाची गरिबी करण्यासाठी अभ्यास करायचा, ती दूर करण्यासाठी अहोरात्र झटायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या स्टेजवर केवळ लोक आरडतात, टाळ्या वाजवतात म्हणून कर्मचाऱ्यांना रुबाब दाखवायचा। हे तुमच्या पदामुळं पोलीस कर्मचारी हे तुमचे नौकर नाहीत। पोलीस कर्मचारी तुम्ही नाचवावे, तुमच्या बोटावर नाचवायला कळलं का, तुमचे कार्यकर्ते नाहीत, ते सामान्य जनतेचे सेवक आहेत। मग त्यासाठी तुम्ही असं बोलावं, उद्या तुम्ही तुमच्या गाड्या पुसायला लावसाल, गाड्या धुवायला लावसाल, तुमच्या घरचे स्वयंपाक करायला लावसाल, सरकारी कर्मचारी आगळ्या वेगळ्या कामाला लावसाल आणि म्हणून तुम्ही सकाळी उठता सामान्य जनतेचं काम करता, ते काम जे करता त्या कामाला सलाम आहे। पण तुम्ही काही बोलावून काही ऐकावं यासाठी महाराष्ट्र गुपचूप बसला नाही। हे कायद्याचं राज्य आहे, लोकशाही मानणारा हा देश आहे आणि या देशात तरी असं होता कामा नये। माझी विनंती एकच आहे की बाबा जे पोलीस कर्मचारी आहेत ह्या ठिकाणी तुम्ही स्वाभिमान स्वतःचा जागृत ठेवायचं शिका। येतील जातील कोणी बोलतील, सध्या वातावरण पहिलेच तुमच्या बाजून दूषित झालेलं आहे, दररोज एक नवनवीन घटना तुमच्या विरोधात दिसून येते, त्यामध्ये कुठं तथ्य असेल कुठं खोटं असेल पण टाळी एका हाताने वाजत नाही आणि मग त्याच्यामध्ये अशा घटना घडत असतील। त्याचं कारण एकच आहे की सामान्य जनता पोलीस स्टेशन जायचं म्हणलं की पहिल्यांदा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाती, पोलीस स्टेशन म्हणलं की हृदयात असे सरकन चिरल्यासारखं वाटतं। त्याचं कारण तिथं त्याला मिळालेली हीन प्रकारची वागणूक। आमदार खासदाराला त्याला सलाम करायचं सांगितलंय, नवीन कायदा आलाय, ते आल्याच्यानंतर तुम्हाला उठायचं त्याला अभिवादन करायचंय, पण हेच गोरगरिबांना अभिवादन करता आलं पाहिजे। गोरगरिबाची गरज काय, न्याय काय, समस्या काय हे जाणून घेण्याचं जर नवीन जी आर आला असता तर महाराष्ट्रातल्या लोकांनी या नेत्यांची फुलानं उधळण घातली असती, ठिकठिकाणी बॅनर लावले असते, ठिकठिकाणी सत्कार केले असते। पण व्हायला काय माहिती का, सध्या काय चाललंय नेमकं तेच कळणं। तमाम पोलीसवाल्यांना विनंती आहे, या ठिकाणी घडलंय हे वाईट आहे पण हे का घडतं याचा देखील तुम्ही विचार करावा। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय केवळ लोकांसाठी आपण काही बोलावं, त्या कर्मचाऱ्यांचा अपमान करावा। ते कर्मचारी जनतेचे सेवक आहेत, तुम्ही जे लोक उभे केलेत त्यांचे ते सेवक नाहीत, त्यांच्या खुर्च्या टाकायसाठी ते नोकरी लागले नाहीत है ना। उद्या त्यांच्या खुर्च्या टाकायला लावसाल, उद्या त्यांच्या गाड्या पुसायचं काम सांगसाल, मग तुम्ही सत्तेवर असाल आणि काही बोलसाल आणि महाराष्ट्र काही खपून घेईल, एवढी दूधखोळी जनता नाही। म्हणून साहेब आपण बोलताना थोडा विचार करावा, आपण काम चांगलं करतो पण काही तुम्ही बोलावं आणि काही लोकांनी ऐकावं, एवढे लोक येडे नाहीत। शेवटी विनंती एकच आहे, तुमच्या सुधारणा व्हावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद,
पोलीस कर्मचारी